महर्षींचा उल्लेख केला, त्यांचा पण काहीतरी अनुभव आहे बर्फानी दादाजी महाराजांसोबतचा, तर तो आम्हाला सांगा. हो, त्याचा भाऊ शिवा लहान होता तो, त्याला किडनी फेल्युअर असं सांगितलं. दिल्लीचा राहणार होतो. त्याचे आई वडील खूप घाबरले, एम्स मध्ये घेऊन गेले. त्यांनी सांगितलं की याचं किडनी ट्रान्सप्लांट करायला लागेल, किडनी रिपेअर होणार नाही, काही ट्रीटमेंट नाही त्यासाठी. त्या ट्रान्सप्लांटच उपाय आहे. बर्फानी दादाजी महाराजांशी संपर्क केला की असं असं आहे, मला तुम्हाला भेटायला यायचंय. तुम्हाला जे काय आहे ते एका कागदावर लिहून, सगळे प्रश्न लिहून तुम्ही माझ्याकडे या. मग त्यांनी सगळे प्रश्न जे होते ते कागदावर लिहिले आणि मग ते बर्फानी दादाजी महाराजांना भेटायला गेले त्यांच्या आश्रमात. गेल्यानंतर त्यांनी बसायला सांगितलं. जो लिखाय वो लाये हो क्या? म्हणे हा घेऊन आलोय म्हणे आम्ही. त्यांनी तो पेपर मागितला आणि फोल्ड करूनच दे म्हटलं. तो पेपर घेतला आणि त्यांनी खालच्या खिशामध्ये ठेवून दिला आणि वरच्या खिशातून त्यांनी एक पेपर काढला और ये पढो. ते जशा क्रमाने ते प्रश्न तिने लिहून आणले होते त्याच्या आईने, त्याच क्रमाने त्याची उत्तरं त्यामध्ये सगळी लिहिलेली होती. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का, कसे काय प्रश्न कळाले. कोई जरूरत नहीं है ऑपरेशन करने की, मैं एक दवा सिद्ध करके देता हूँ, वो उसे 15 दिन तक दीजिएगा, वो ठीक हो जाएगा. त्यांची एवढी तपश्चर्या आणि सिद्धीने त्यांनी ते औषध तयार करून दिलं आणि मग त्याला ते औषध द्यायला सुरुवात केली. रोज त्याला बरं वाटायला लागलं, फरक पडायला लागला आणि 15व्या दिवशी त्याला परत टेस्टसाठी न्यायचं होतं. एम्स मध्ये जेव्हा त्याला तिथल्या डॉक्टरांनी तपासलं, सगळ्या टेस्ट केल्या, ब्लड टेस्ट केल्या, त्याच्यामध्ये किडनी अतिशय नॉर्मल झाल्या.